सामना 3 षटकांचा असेल आणि 44चा हायस आहे. त्याच्या पुढे जर जाऊन धाबा जर झाला या मॅच मध्ये तर त्या संघाला बाय मिळेल आणि बाकी 2 संघामध्ये मॅच होईल, लक्षात घ्या. तर लगेच फिल्डिंग लावा आणि मॅचला लगेच सुरुवात करा. सामना 3 षटकांचा. टॉस जिंकला बोरका टीमनं, फिल्डिंग घेतलंय आणि मोरबी संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलंय. पुन्हा एकदा सलामीची जोडी शुभम आणि ओमकार पाटील. तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज पाहायला मिळेल तुम्हाला शुभम डाके, एक अष्टपैलू खेळाडू. यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहू शकाल अगदी वेगवेगळ्या बऱ्याचशा फॉर्मॅटमध्ये त्याचा खेळ आपण पाहिला. उंचपुरा असा गोलंदाज आणि मग चांगली गोलंदाजी करणं असेल या साऱ्या गोष्टी आपण पाहत असतो. आणि मग आज पुन्हा एकदा त्याला खेळताना आपण पाहणार आहोत. शुभम डाकीचं पहिलं षटक कसं राहील, त्याच्यासमोर ओमकार पाटील रायगडामधील बेस्ट वर्सेस बेस्ट असे दिग्गज खेळाडू. मॅचला सुरुवात आपण करूया. एका बाजूला RMSK मोरबी आणि दुसऱ्या बाजूला TMCC बोरकार संघ. चला विचुंब संघ आपण पुढच्या सामन्यासाठी रेडी राहायचं, लक्षात घ्या. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर सहजतेनं फटका एक्झिक्यूट केलाय खेळत ओमकार पाटील आणि त्याच्या बॅटमधून स्ट्रेट फॉरवर्ड करत असताना हा सुद्धा प्रॉपर षटकार. टायमिंग जुळलं आणि अगदी तो षटकार सुद्धा पाहायला मिळाला. कारण टायमिंग जर जुळताना ज्या वेळेला चेंडू आणि बादचा संपर्क, कारण कधी कधी षटकार टायमिंगवर सुद्धा जातात, कधी टाकटीवर जातात आणि इथून टायमिंग प्रॉपर होतं आणि 6 धावा. पुढचा बॉल इथून मात्र आपण पाहू शकाल शुभम डाकी पुन्हा एकदा तयार. डावखुरा त्याचा गोलंदाज. त्या वेळेला सुद्धा हा बॉल आपण पाहतो फटका खेळतोय अगदी निर्विकेट मध्ये आपण पाहताय. परंतु सिंगल मिळेल, फक्त मिळाली सिंगल. सिंगलच्या बरोबरीने 2 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 7 धावसंख्या. त्या वेळेला फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली, क्लिक केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूला अडवत असताना थोडस फिल्डर पाहायला मिळाला. थोडीशी मिसफिल्डिंग सुद्धा झाली, परंतु 2 धावा मिळाल्या शुभम आणि ओंकारला. आणखीन 2 धावा 2च्या बरोबरीने धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली जाईल. आता मात्र 9 धावसंख्या. या वेळेला थोडस शॉर्ट सिलेक्शन आपण पाहत आहे. अगदी पॉइंट आणि त्याच्या बरोबर जात असताना परंतु बॅकवर्डला क्षेत्ररक्षक तिथे आले आणि या बॉलवर मात्र मिळाल्या पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या 11. दुहेरी अंकामध्ये पोहोचल्या 11 धावसंख्येचा पहिलं षटक आहे शुभम याचं. आणि शुभमने अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडू हाताळलेत, 11 धावा खर्च करतो. या वेळेला मात्र फटका फसला होता आणि यष्टी रक्षकाने त्याच्या मागे अगदी लॉंग स्टॉपला पण पाहत एक छोटासा खेळाडू आहे त्याने टिपलेला झेल प्रयत्न केला आणि प्रयत्नाने यश सुद्धा मिळालाय. आणि त्यानंतर मात्र शुभमला मिळाली सफलता आणि बोरका टीमला सुद्धा एक सफलता आणि फलंदाज बाद झालाय तो म्हणजे शुभम वरची शुभम बाद झालाय आणि पहिल्या गडी बाद. नवीन खेळाडू होते विकी पाटील आणि ओमकार पाटील हे 2 खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अगदी 2 बंधू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहू शकाल. डावखुरा त्याचा खेळाडू
या बळेला हा बॉल वेस्टर्नच्या मागे चेंडूला स्टॉप करतो, अडवतोय आणि आता मात्र हा डॉट बॉल इथून पाहायला मिळाला. षटक पहिलं कंप्लीट, 12 धावेचं 12 धाव संख्या. गोलंदाज तयार. वेदांत. विकी पाटीलला आपण पाहत आहोत. या बॉलवर 2 धावा. विकी पाटीलचा फटका आपण पाहत आहोत. मागच्या साईडला आपण पाहू शकाल, एक 2 धाब्यासाठी आलाय आणि या 2 धावेनं टीमची धावसंख्या आता टोटल 15 धावसंख्या. दुसरं षटक सुरू आहे. वेदांतला आपण पाहता 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि अद्याप 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 10 बॉलमध्ये किती धावा येतील, धावा किती जमतील, धावा किती जोडल्या जातील. विकी पाटील, ओंकार पाटील समोर वेदांत. फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल मात्र आपण पाहू शकाल 22च्या 2 धावा. बघा मागे चेंडू जातोय, 22च्या या 2 धावा मिळतील आणि या 2 धावा आणखी ऍड झाल्या आणि 2 मात्र धावसंख्या 17 रन स्कोर कार्डवर येत आहेत. 17 रन स्कोर कार्डवर जोडलेले आहेत, ते सुद्धा पाहायला मिळतील. विचुंड संघ आपण चला यायचं बघा, येऊन थांबायचं मंचाजवळ, कारण पुढचा सामना, कारण टार्गेट 44 आहे. त्यामध्ये कोण पुढे जाईल, कोणता संघ मागे राहील आणि मग एक इनिंग नंतर सारं काही क्लिअर होणार आहे. पण इथून मात्र आपण पाहू शकाल कसं लागला का चेंडू डोक्याला थोडासा आपण त्याला आदळलाय, परंतु विकेट मिळाली रनआउटची. विकी बाद झालाय आणि धावसंख्या आता स्कोर कार्डवर पुन्हा एकदा थांबली गेली ती 17 धावसंख्या. खोलवर टप्प्याचा बॉल बंटी ठाकूरसाठी होता आणि 1 रन्स मिळेल. 1च्या मदतीने टीमची धावसंख्या आता जोडली गेली ती टोटल 18 धावसंख्या. 1 चेंडू आता बाकी असेल या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामधील 1 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. धावसंख्या आहे ती 18 धावा. अप्रतिम झेल टिपलाय, जबरदस्त झेल टिपत असताना कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. अगदी फ्लॅट चेंडू, पडता झेल होता, त्याला प्रॉपर उचललं आणि मग त्यानंतर बोरका टीमला आणखी एक सफलता मिळाली. फलंदाज बाद होतील. ओंकार पाटील बाद झाला.
दोन षटकं संपली, 18 धावा लागतात स्कोर कार्डवर. आता शेवटचं अंतिम षटक घेऊन बॉलिंग मार्गवर गोलंदाज येतोय युवराज. युवराज डाकीला आपण पाहत आहे. स्ट्राईक एंडवर बंटी, नॉन स्ट्राईक एंडवर विघ्नेश. किती धावा आता या शेवटच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये ऍड होतील, किती धावा जोडतील, आव्हान टार्गेट कितीचं असेल आता मॅच मध्ये. बंटीसाठी बॉल लेग स्टंप सोडतोय, बाहेर निघालाय, पंच बळतायत आणि इट्स अ वाईट बॉल आहे. अवांतर चेंडू आणखी एक आलाय. अवांतर धावा संख्या आता स्कोर कार्डवर 19 धावा, 19 रन स्कोर कार्डवर येत आहेत. फटका वेळेला सुराका, बंटी ठाकूरचा तडाखा, प्रॉपर कनेक्ट सुद्धा झाला, टायमिंग सुद्धा झालाय आणि चेंडू मात्र आपण पाहताय सीमा रेषेच्या बाहेर. युवराजवर हल्ला, षटकार, 6 धावा आणि या 6 धावेनं टीमची धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डवर जोडली गेली तब्बल 25 धावा. यावेळेला हा बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू शरीराचा वेध घेत असताना आपण पाहिला. लागला की बंटी, दोन रन्स आणि धावसंख्या टोटल 27 धावा. 44 पर्यंत पोहोचला जाईल का? 44 पर्यंत 44 प्लस धावा होतील का मॅच मध्ये? की मग ज्या कुंडेबाळ संघाने 44 जमवल्या त्या संघाला बाय मिळेल, तो संघ पुढे जाईल. हे बरेच काही गुपित आहे, अगदी बंद चिठ्ठीमध्ये असेल. परंतु चेंडू आता बाकी असतील 4 बॉल, 4 चेंडूमध्ये जर प्रहार केले, फटकेबाजी जर झाली अशी तर धावा त्याच्या पुढे जाताना पाहायला मिळतील. आणि हे संकेत आहेत का ते षटकाराला? षटकाराने धावा संख्या टोटल 33 धावा, 33 धावा स्कोर कार्डवर येत आहेत. बंटी ठाकूरचा हा मोठा फटका, मोठा प्रहार आणि गोलंदाज होता मात्र युवराजला आपण पाहत आहे थोडस टेन्शन मध्ये आलाय. धावा संख्या 33, 3 चेंडू आता बाकी असतील. उर्वरित 3 बॉल मध्ये किती धावा येतात आणखी हे सुद्धा पाहणं गरजेचं बनतं. एका बाजूला मोरबी, दुसऱ्या बाजूला आपण पाहताय बोरकर संघ आहे. पहिल्या मॅच मध्ये बोरकर संघाने केलेला अगदी चांगला खेळ सुद्धा पाहायला मिळाला. या बळीला फुलटॉस बॉल, प्रॉपर कनेक्ट नाहीये, फटका फसलाय, 2 क्षेत्ररक्षक. झेल टिपला आणि त्यानंतर फलंदाज बंटी पास झालाय. आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडस प्रेशर कुंडबाल संघावर सुद्धा कदाचित येत असावं, कारण त्याला माहिती आहे जी मेहनत मागच्या मॅच मध्ये केली, 44 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. नवीन बॅट्समन येतो मैदानाच्या आतमध्ये, विनीत येतोय. धावा संख्या आहे टोटल 33. या बळीला हा बॉल मात्र आपण पाहू शकाल इथून 22ची सिंगल आणि धावा संख्या आता जोडली गेली तब्बल 34 धावा. या बॉलवर बरंच काही आहे. 34 धावा सध्या तरी मी म्हणेन टेन्शन फ्री होतोय कुंडबहार संघ. आणि चला आता मात्र कोण कोणासोबत खेळेल हे सुद्धा पाहायला मिळेल. आणि हा बॉल
बॉलवर पुन्हा एकदा सिंगल, एक रन्स मिळेल. 1च्या बरोबरीने टीमची धावसंख्या जोडली गेली. तब्बल 18 बॉलचा खेळ संपला. 35 धावसंख्या, 18 चेंडूचा खेळ संपलाय. 35 धावा जोडल्या आणि बोका टीमला करायचे ते 36. कुंडमहाल संघाला बाय मिळेल. चला विचुंबे टीम आणि यामधून जे जिंकेल, विचुंबे आणि या दोन संघामध्ये जे जिंकेल त्यांच्यासोबत हा सामना पुढचा असेल. येणारे 18 चेंडू आणि या 36ची आवश्यकता. 12च्या सरासरीने 36 धावा करायच्या आहेत. चला फिल्डिंग सेट करा. धन्यवाद शेखर पाटील. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 36चा पाठलाग करायचं. सायंकाळच्या सुद्धा वातावरणामध्ये क्रिकेट प्रेमी किंजल रबर बॉल क्रिकेटचा आनंद घेत असताना मोंटी पाटील सुद्धा संघाचे पुरस्कर्ते. 36 धावांचा टप्पा ओलांडायचा. चला थोडा स्पीडअप, कारण हा सामना सोडून 2 मॅचेस अजूनही कव्हर करायचं. उद्याचा लॉर्ड्स आम्ही काही वेळात डिक्लेअर करू. उद्या मात्र सामने ऑन टाइम सुरू होतील. सूचना आहेत. तेजस मात्र टीम उद्या ऑन टाइम मॅचेस सुरू होतील. तर किंजल स्पोर्ट्स आदर्श ट्रॉफी 24 ला इव्हेंट 2026 आदर्श ट्रॉफी. तर बघा टेनिस क्रिकेटतील दर्जेदार नामांकित स्पर्धा आणि त्याची डेट आम्ही अनाऊन्स करतो. 1 डिसेंबर ते 14 डिसेंबर, ज्यामध्ये 32 ओपन संघ, 64 ग्रामीण संघ, 8 क्रमांकापर्यंत कॅश प्राइज. मालिकावीर ग्रामीण गटासाठी आपण देतो बाईक. त्यानंतर मालिकावीर ओपन साठी स्पोर्ट्स सायकल. 32 ओपन संघाची विभागणी 8 तालुकास्तरीय, 8 ओपन, 8 तालुकानीय आणि 8 40+ असे 32 ओपन संघ. त्यानंतर खास आकर्षण 8 महिला संघ. स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे तेजस्वी मात्रे, विशाल जितेकर, संदेश पाटील आणि किंजल स्पोर्ट्स आदर्श ट्रॉफी 1 डिसेंबर ते 14 डिसेंबर. टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम जेव्हा सीझन ऑन होईल तेव्हा सर्वजण ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतात ती स्पर्धा. मॅच ऑन 36चा टप्पा ओलांडायचे. साजन आणि विघ्नेश. अगदी फ्रेश मॅच मध्ये विघ्नेशनं काय तडाखेबंद खेळी केली होती. साजननं त्याला चांगली साथ दिली. दोघांचाही बहारदार खेळ राहिला आणि आता वेगळं आव्हान आहे, चॅलेंज आहे. पंचांची डिमांड होते चेंडू द्या लगेच. डबल बॉल क्रिकेटचा आनंद घेत असताना क्रिकेट प्रेमी 36 शुभमचं जे षटक होतं 12 धावेचं, 6 धावेचं षटक वेदांत. योगराजने दिल्या 17 धावा. तर विघ्नेशनं सुरुवात केली षटकारानं. 3 षटकांचा सामना आहे. मॅच ऑन. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा. व्हाईट बॉल. विघ्नेश 6-4. ओ
गती कमी केले, लॉफ केलाय, ताकदीचा प्रचंड वापर, लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे तिथे, गुड कॅच. हा झेल पकडला. सामना दोन्ही संघांना महत्वाचा आहे. सज्जन मोकल अगदी मागच्या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा शेवटपर्यंत थांबला होता. आता मोरबी संघाचं हे चॅलेंज आहे आणि 2 आत करताना 36चा टप्पा ओलांडायचा. विघ्नेश क्रमांक 3चा फलंदाज स्वप्नीलला सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये सज्जन विरुद्ध चांगली साथ दिली होती. 36चा टप्पा ओलांडायचा. अगदी आज सकाळपासून भरपूर सामने 80% सामने आपण शेवटपर्यंत रंगताना पाहिले. आता इथून हा सामना सोडून 2 इम्पॉर्टंट मॅचेस आहेत. विघ्नेश धावसंख्या टोटल 11, 36 टार्गेट. समोर ठेवला, गती कमी केली, ही विकेट महत्वाची, आणखीन एक बिग विकेट. आणि विघ्नेश यासाठी ओळखला जातो, व्हॅरिएशन व्हरायटी मिक्स गोलंदाजीसाठी विघ्नेश ओळखला जातो. दिशा टप्पा विभिन्नता त्याच्याकडे. संख्या टोटल 11, इम्पॉर्टंट विकेट. स्वप्नील बाद झाला, विघ्नेश बाद झाला. सज्जन लोकल जबाबदारी मोठी आहे. समोर मोरबी संघाचं चॅलेंज सज्जन लोकल 6-4. एकदम फास्ट. पैसे वाचतील. विघ्नेश षटक क्रमांक 4 आदित्य. स्ट्रायकर यांना आदित्य ओव्हर द विकेट न. गुड बॉलिंग. सुरुवातीच्या 2 चेंडूवर सपाटून मार खाल्ल्यानंतर जो कमबॅक केला विघ्नेशनं, ज्यामध्ये 2 महत्वाची विकेट, म्हणजे मागील 4 चेंडूवर काहीच करून दिलं नाही. बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा बिघाड झालाय. सज्जन मोकल अजूनही मैदानावर, अपेक्षा त्याच्याकडून. धावसंख्या टोटल पाहतो 11, 12 चेंडूंचा खेळ बाकी, 12-25. 12 चेंडू 25 धावेची गरज. चला मोरबी संघ फील्ड सेट तेव्हा मॅच ऑन करू. ओव्हर नंबर 2 शुभम. आजचा सामना सुद्धा आपण पेट विरुद्ध मोरबी पाहिला. शुभमचं 5 धावेचं षटक जे कमबॅक करून देणार होतं. शुभम दुसरं षटक हाताळलं तर 12 मध्ये 25 धावा झाल्या. 11-36चा पाठलाग करायचा. सचिन मोकलला पहिल्या षटकामध्ये अद्याप एकही चेंडू खेळण्यास स्ट्राईक मिळणे आणि तो स्ट्रायकर यांना थोडासा दबाव असेल. या चेंडूवर सुद्धा कोणतीही धावसंख्या नाहीये. 12 मध्ये 25 डॉट बॉल, 11 मध्ये 25 धावेची गरज. धावसंख्या टोटल 11. नेक्स्ट बॉल शुभम राऊंड विकेट ना ठीक कडे जरूर कडला. फिल्डर आहे तिथे निघाले सज्जन. 2 धावेसाठी इथे धोका होता, ते सुरक्षित. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स एकूण धावसंख्या 13. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर आपण पाहिलं तर आता थोडासा दबाव वाढत चाललाय सज्जन मोकल कडून. त्या चांगल्या फटक्यांची नितांत गरज आहे. शुभम राऊंड विकेट ऑफ स्टंप वरून. येस, व्हाईट बॉल. धावसंख्या टोटल आपण पाहतो एकूण धावा 14. शुभम नेक्स्ट बॉल. ओ फटका फसलाय, जरुरी ते संधी असेल.
झेल घेण्याची संधी. ओ सज्जनचा झेल सोडला, थोडा डिफिकल्ट होता, भरपूर चेंडू उंच होता. मात्र ही अपेक्षा आता आपण पाहतो बंटीकडून नव्हती. आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो जीवनदाने. सज्जन मोकलला धावसंख्या टोटल एकूण धावा 15. धावसंख्या 15. टार्गेट 36 येणारे चेंडू आणि धावांचं अंतर स्ट्रायकर एंडला 9 चेंडू 21. ओ या खराब चेंडू फायदा उठवता आला नाही. सज्जन स्ट्रायकर एंडला दबाव पुन्हा वाढेल, कारण अजूनही एकही मोठा फटका. मागील काही चेंडूची डिटेल्स पाहिली. सुरुवातीच्या 2 चेंडूवर एक षटकार आणि चौकार नंतर जी कमबॅक करून दिली मुरबीचे गोलंदाज विघ्नेश आणि शुभम. धावसंख्या टोटल 16. मुंबईचे संघनायक संपर्क करा लगेच. धावसंख्या 16. बॅटच्या मधोमध ऑन साइडला आता संधी जरूर असेल. फिल्डर आहे ते त्या 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करताना प्रयत्न कमालीचे झाले. सज्जनला थांबवणं अशा परिस्थितीमध्ये महत्वाचे आणि ते काम करतो गोलंदाज शुभम. टार्गेट 36. एकूण धावसंख्या 18. सज्जन मोकल 4 चेंडूचा सामना केले राऊंड विकेट न. ओ इथे विकेटची गरज होती. बिग विकेट, ऍब्सोल्युटली गॉन. बिग विकेट. मैदानावर स्ट्रगल करणारा फलंदाज सज्जन सामना जिंकून देण्याच्या उद्देशाने उतरला होता, मात्र ज्या पद्धतीने बाद झाला विघ्नेश काही करू शकला नाही. स्वप्नील त्यानंतर आणखीन एक महत्वाचा फलंदाज सज्जनवर ज्या काही विजयाच्या आशा होत्या तो सुद्धा इथे निराश मनाने परततोय. आता एकूण 3 गडी बाद. धावा फलकावरती 18. आता समीकरण असेल थोडस कठीण असेल. 6 चेंडू 18 धावेची गरज. 6 बॉल 18चा सामना आज सकाळी सुद्धा पाहिला. बाबदेव पाली विरुद्ध सामना चिखलेमध्ये. पहिल्या 9 बॉलवर आलेला षटकार आणि त्यानंतर गोलंदाजाने जिंकून दिलेला सामना सकाळच्या सत्रामध्ये आपण जरूर पाहिला. आता मुरबी विरुद्ध बोरकार अशी लढत आहे. 6 चेंडू 18 धावा. शेवटच्या षटक. बॅटिंग लाईनअप मध्ये 3 महत्वाचे फलंदाज सज्जन, विघ्नेश, स्वप्नील 3 फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक 3 गोलंदाज प्रताप. लागला तर एक घेऊन 6 चेंडू आणि 18 धावेची गरज. स्ट्रायकरला सज्जन आदित्य आणि योगराज. पहिला चेंडू 6 बॉल 18. मागे आदळला हा चेंडू. गती थोडी कमी होती. पंचांकडे दाद लागतो. कोणता इशारा येत नाही ते धोका असेल. थोडी घाई गेली. दबाव वाढलाय. पुन्हा एकदा विकेट. 5 चेंडू 18 धावेची गरज. आज मध्ये 18. बॅटिंग लाईनअप मध्ये एकही थांबण्यास तयार नाही. 6 वर क्रमांक 6 वर वेदांत. खाली सिमेंट आहे. नेक्स्ट बॉल. हो पुन्हा आता लाईन भरकटली. मगाचा सेम चेंडू होता, मात्र आता थोडा टप्पा मागे राहिला. ऑफस्टिकच्या बाहेर अंपायर सिंगल व्हाईट बॉल. चेंडू शिल्लक 5 आणि धावा पाहिजे 17. 5 बॉल 17. सामना कठीण आहे. षटकार किंवा चौकार सामने जिंकून देतील. आता हा सामना जर बोरकारला जिंकायचा असेल तर त्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 5 चेंडू आणि 17 धावेची गरज. त्याच लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रतापला पाहिलं. फलंदाज देवलीचा अभ्यास करतोय आणि पुन्हा दबाव निर्माण होईल. सुरुवातीच्या 2 चेंडूवर काही करून दिले नाही. विकेट. बॅटिंग लाईनअप मध्ये सर्व प्रमुख फलंदाज सज्जन, विघ्नेश, स्वप्नील, आदित्य आणि आता मिडल ऑर्डर ज्यामध्ये योगराज आणि वेदांत. 4 चेंडू आणि अजूनही 17 धावेची गरज आहे.
मोठे फटके सामने जिंकून देते. फिल्डर तिथे रेडी आहेत, कोणती चूक होत नाही. झेल बात. टीप कव्हर कडे खेळण्याचा प्रयत्न, समीकरण पुन्हा कठीण. 3 चेंडू आणि 17 धावेची गरज. 3 मध्ये 17. युपी संघ गोलंदाजीच्या जोरावर मजबूत पकड निर्माण केली. 11 धावा होत्या जेव्हा सुरुवातीला ची फलंदाजी झाली टीम बोरकाड कडून. कमबॅक करत असताना पुन्हा गोलंदाज प्रताप. 3 चेंडू 17 धावा. 3-17. गुड बॉलिंग प्रताप पुन्हा लाईन वर करतोय. फिरकी चेंडू काढण्याचा प्रयत्न करतोय. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक या षटकामध्ये थांबवण्याचं काम बऱ्यापैकी केलं, जिथे 6 मध्ये 18ची गरज होती. एकही मोठा फटका आतापर्यंत खेळण्याची संधी दिलेली आहे गोलंदाज प्रतापनं. 3 मध्ये 16. पूर्ण आता मात्र या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केलं. हा कमबॅक हवा होता, जिथे 6 मध्ये 18. दुसऱ्या षटकामध्ये जे शुभमनं षटक हाताळलं, फक्त 7 धावेचं होते. इम्पॉर्टंट विकेट. सज्जन मोकलला बाद केल्यानंतर जो दबाव वाढत गेला, तिथे पूर्णपणे धावसंख्येला अंकुश लावला बॉलिंग टीमनं संघ बोरकारनं. हो, लॉफ केला बॅटच्या मधोमध. पीक हिट जरूर आहे, मात्र तिकडे 2 क्षेत्ररक्षक. आता विजय थोडासा कठीण आहे. धावसंख्या टोटल 24. 36 करायचे. चेंडू शिल्लक. आता फक्त लास्ट बॉल. 1 मध्ये 12. सज्जनचं थांबणं संघ हितासाठी महत्वाचं होतं, मात्र जसा सज्जन बाद झाला त्यानंतर थोडासा डाव गडगडला. 1 मध्ये 12. या सामना जिंकला मुरबी संघानं. अभिनंदन. चला टॉस आपण लगेच करतो. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट शुभम.